गायकवाड दादांचं या मंचावर टिटवाळा महोत्सव 2000 पर्वाच्या 9व्या पर्वामध्ये 9व्या दिवसामध्ये सहर्ष शब्दफुलांनी आपण स्वागत करतोय आणि सहपरिवार दादा आनंद होतोय की या टिटवाळ्याच्या मातीमध्ये सुंदर पद्धतीने सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्ही हजेरी लावता अतिशय मान उंचावावी आणि आपल्या कार्यकर्तृत्वाकडे पाहावं असं सुंदर असं देखणं व्यक्तिमत्व म्हणजेच महेश शेठ गायकवाड दादा. आपण सपत्नीक आजच्या कार्यक्रमाचा सन्मान स्वीकारावा आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजेच सन्माननीय विजयभाऊ देशेकर दादांना विनंती करते आपल्या शुभ हातून मान्यवरांचा यथोचित असा सन्मान केला जावा. आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाला 4 चांद लावत आहात. नक्कीच आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं आपले स्वागत करते आणि साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देते. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण. खरं तर मंडळी, नुसतंच कुणाचं तरी येणं हे नुसतंच येणं नसतं, कुणाचं तरी येणं हे नुसतंच येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं ते सुंदर लेणं असतं, माणुसकीचं देणं असतं, समाजहिताचं ते देणं असतं. आणि हेच समाजहित समाज ऋण फेडण्यासाठी दादा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावायला जात असतात. मनापासून धन्यवाद देते आणि 2 शब्द मनोगताचे आम्ही अपेक्षा सर्वप्रथम टिटवाळ्याचं देवस्थान गणपती बाप्पाला नतमस्तक होतो आणि या ठिकाणी वर्ष 9 विजयभाऊ देशेकरांच्या माध्यमातून टिटवाळा महोत्सव हा मोठ्या जल्लोषाने होत असतो आणि याचीच संकल्पना मी कल्याणपूर्वेमध्ये राबवली आणि 4 वर्ष त्या ठिकाणी कल्याण महोत्सव आम्ही उत्साहात साजरा केला. मला वाटतं प्रत्येक शहरामध्ये अशा संकल्पात येणारे भाऊ देशेकर सारखे व्यक्तिमत्व असायला हवे. कारण की या टिटवाळ्यामध्ये आल्यानंतर मग रेल्वेचा परिसर असू द्या किंवा या हद्दीतला इतर कोणता परिसर असू द्या, त्या ठिकाणी आवर्जून लोक विजयभाऊ देशेकरचं नाव घेत असतात. कारण की या माणसाचं काम बोलतंय. अनेक वर्षाने पासून सातत्याने जनसामान्याच्या अडचणी खऱ्या अर्थाने माणूस समाजकार्य तेव्हा करतो जेव्हा त्याला तळागाळातून माणसाच्या समस्या जाणवतात. अशी कोणतीच समस्या नाही की विजयभाऊ देशेकरला या टिटवाळ्या परिसरातली माहिती नाही. मग एखादं गटाराचं काम असू द्या किंवा एखाद्या विभागामध्ये पाण्याची अडचण असू द्या किंवा प्रवाशांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्मचं काम असू द्या, मग कोणाचं ॲडमिशन असू द्या, कुठे कोणत्या शाळेमध्ये वाढती फी असू द्या, त्या ठिकाणी जो व्यक्ती अडचणीत असतो त्या व्यक्तीच्या मुखात विजयभाऊ देशेकरचं नाव असतं. त्याच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर माणूस समाधानाने आणि त्या कामाची अडचण दूर करूनच परततो. हे नाव विजयभाऊ देशेकरचं या टिटवाळ्यामध्ये घुसतंय. मी त्यांना एवढंच सांगेल, येणाऱ्या काळामध्ये हा जो तुमचा टिटवाळा महोत्सव आहे हा ह्याच्यापेक्षा मोठा कसा होईल ह्याची संकल्पना तुम्हाला राबवावी लागेल. कारण की मी येताना बघितलं मोठ्या संख्येने लोक अजून सुद्धा स्टेजच्या बाहेर या महोत्सवाच्या बाहेर अडकलेले आहेत. म्हणजे एवढी या टिटवाळ्या महोत्सवाची प्रसिद्धी झाली आहे. आमच्या विभागामधून सुद्धा लोक या ठिकाणी येतात आवर्जून. इथल्या आगरी खानावळा असू द्या, मग रायगडचं खानावळा असू द्या, म्हणजे कोळी कुणबी म्हणजे सर्व जाती धर्माच्या पलीकडचं खानावळ या ठिकाणी मिळतंय. त्याचा स्वाद घ्यायला इतर सर्व समाजाचे लोक या ठिकाणी आपुलकीने येत आहेत. आपण एक स्थान निर्माण करून दिलं त्याबद्दल आपलं धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून असंच चांगले कार्य घडत राहावं असं टिटवाळ्याच्या गणपतीचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद महेश शेठ. आपण तर 9वं वर्ष आहे, 9च्या 9 वर्ष या टिटवाळा महोत्सवाला भेट दिलेली आहे. खरं तर सामाजिक क्षेत्रात काम कसं करावं याचा प्रत्यय, याचं शिक्षण मला वाटतं मी तुमच्याकडनंच घेतलं असेल. निश्चित तुम्ही जे आता इथे या व्यासपीठावर सांगितलं माझ्याबद्दल, तर माझ्यापेक्षा भरीव कार्य हे कल्याण पूर्वच्या जनतेला तुमच्या कार्यालयात मिळत असतं आणि त्याचाच प्रत्यय म्हणून तब्बल अपक्ष राहून देखील तुम्ही 55,000 मतदान हे कल्याण पूर्वमध्ये घेतलंय. थोड्याशा याच्याने आपला पराभव झाला, पण तो पराभव नाहीये, तो
तुमचा विजय आहे, कारण की हे कोणा एकट्याचं काम म्हणजे नाही आहे का 55,000 मतदान घेणं तेवढ्या लोकांच्या मनात तुम्ही राज्य करतायत. निश्चित पुढील उज्ज्वल भविष्य तर तुम्हाला आहेच, परंतु आणखीन एक की तुम्हाला सगळ्यांचा थोरांचा मोठ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून एवढं मोठं संकट जरी तुमच्यावर आलं ते टाळून तुम्ही ते सावरून लगेच 2 महिन्यात तुम्ही समाजसेवेला लागले. एक गणपती बाप्पाचा आशीर्वाद, आई तिसाजीचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी आहे. आपली मैत्री ही अखंड अशीच राहो आणि आपण या ज्या व्यासपीठावर आलात या व्यासपीठाला शोभा आली, असंच प्रेम असाच लोभ या टिटवाळा महोत्सव समितीवर असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद देते दादासाहेब आपणास, आणि आपण या ठिकाणी येऊन सपत्नीक हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद. टिटवाळा महागणपती हॉस्पिटलचे संचालक सन्माननीय श्री विक्रांत बापट सर यांना